डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये फोनवर चर्चा. युद्ध, युक्रेन संकटासह तेल विषयांवर झाली चर्चा. इराणनं तेल पुरवठ्यात खोडा घातल्यास गंभीर परिणाम. इराणला अमेरिकेच्या अध्यक्षांची नवी धमकी. इराणनं तेल पुरवठा रोखल्यास मोठी अद्दल घडवण्याचा इशारा. घरगुती गॅसला केंद्र सरकार प्राधान्य देणार. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस तुटवड्यामुळे मुंबईमधील 20% उपहारगृह बंद. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम. आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत. सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. युद्धाच्या भडक्याने गॅस पाठोपाठ खाद्यतेल सुद्धा महागलं. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम. खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता स्मशानभूमीवर. पुण्याच्या स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिन्या बंद. गॅसच्या तुटवड्याचा सोलापूरमधील हॉटेल व्यावसायिकांना फटका. व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर पोहोचला. हॉटेल व्यावसायिकांनी जय महाराष्ट्रकडे व्यक्त केली खंत. आखाती देशातील युद्धाचा कंपन्यांना फटका. गॅस अभावी MIDCमधील कंपन्या बंद पडणं सुरू. संभाजीनगरमधील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. गॅस सिलेंडरवरील निर्बंधाचा नागपूरमधील व्यावसायिकांना फटका. परिस्थिती न सुधारल्यास हॉटेल बंद करण्याची वेळ येणार. लोकसभा सभापतींवरील अविश्वास प्रस्तावामागे राजकीय हेतू. खासदार श्रीकांत शिंदेंकडून अविश्वास प्रस्तावाला विरोध. $50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण. पिंपरी पोलिसांनी पाठलाग करत 5 जणांना ठोकल्या बेड्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी संपन्न. लोकभवनामध्ये पार पडला राज्यपालांचा शपथविधी. युद्धाच्या ज्वाळा भारतापर्यंत आल्या. पीएमची भूमिका काय? इस्रायल इराण युद्धावरून संजय राऊत यांचा पंतप्रधानांना थेट सवाल. संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमने सामने. पंचायत समिती सभापती निवडणुकीमध्ये राडा. भाजपने 3 सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. अवैध गर्भपात प्रकरणामधील मुख्य आरोपी भाजप नेत्यांसोबत. मुख्य सूत्रधार डॉक्टर दिलीप सिंह राजपूत भाजप नेत्यांसोबत. अंबादास दानवे यांचा एक्सपोस्ट करून आरोप. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर. 22 महिन्यानंतर विशाल अग्रवालची जामिनावर सुटका. विषारी वायूमुळे 4 सफाई कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक. श्रीरामपूरमध्ये नाला सफाई करतानाची घटना. अंजनगावातील सुरजी साखर कापूस इंडस्ट्रीला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. 8 कोटींचं नुकसान. जळगावात 50 लाखांचा बनावट अपघाती विमा मिळवण्यासाठी कट. जळगाव पोलिसांनी कट उघडकीस आणला. डॉक्टर आणि 4 पोलिसांवर गुन्हे दाखल. इंडोनेशियाचा भारतासोबत करार. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून खरेदी करणार. यापूर्वी फिलिपिन्सनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केलं होतं. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार मुंबईत. चेंबूरमध्ये सूर्यकुमारचं उत्साहात स्वागत.